उपसंहार 27 जानेवारी इसवी सन 2007ला ऑशविट छळछावणी आणि तेथील मृत्यूतळाच्या मुक्ती दिनाची 61 साजरी करण्यात आली. त्या छळछावणीत सुमारे 15.5 कोटी लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ जगातील अनेक राष्ट्रे एकत्र आली होती. त्यानंतर काही महिन्यांनीच त्या भयानक काळाबद्दल लिहिलेल्या लिखाणातील सर्वात अविस्मरणीय अशा लिखाणाचा स्मृतिदिन ते साजरा करू शकले असते. सर्वात प्रथम हे लिखाण जर्मनीत 1946 साली एका मनोवैज्ञानिकाचा छळछावणीतील अनुभव या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. नंतर हेच लिखाण कशाही परिस्थितीत आयुष्यास दिलेला होकार या नावाखाली प्रसिद्ध झाले. या प्रकाशनाच्या मागाहून प्रकाशित झालेल्या आवृत्तीस लोगोथेरपीचा परिचय करून देणाऱ्या लेखाची आणि शोकात्म आशावाद या लेखाची पुस्ती जोडण्यात आली. दुःख, अपराधीपणाची बोच, मृत्यू सारे सहन करीत असताना देखील आशावाद कसा जपावा हे शोकात्म आशावाद शिकवत होता. या लिखाणाचे इंग्लिश भाषांतर 1959 साली मॅन सर्च फॉर मिनिंग या नावाने प्रकाशित केले गेले. व्हिक्टर फ्रँकलच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकाच्या आतापर्यंत 120 कोटींच्या वर प्रती विकल्या गेल्या आहेत. 24 भाषात त्यांचे भाषांतर झाले आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या बुक क्लब ऑफ द मंथ कडून 1991 साली वाचकांना तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या पुस्तकाचे नाव सांगा म्हणून विचारणा करण्यात आली होती. प्रतिसाद देताना वाचकांनी मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकाचा क्रमांक अमेरिकेतील सर्वात परिणामकारक पुस्तक म्हणून पहिल्या 10त लावला. धर्मज्ञानी, तत्वज्ञानी, मानसोपचारक, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वसाधारण वाचक अशा सर्वांसाठी हे पुस्तक प्रेरणादायक ठरले आहे. शाळेत, विद्यालयात आणि महाविद्यालयात मानसशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, साहित्य, धर्मज्ञान तसेच होलोकॉस्ट विषयक अभ्यास शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा नियमितपणे समावेश केला जातो. एवढा व्यापक परिणाम होणारे आणि शाश्वत मूल्ययुक्त असे हे पुस्तक का बरे झाले असावे? व्हिक्टर फ्रँकलच्या आयुष्याचा कालावधी जवळजवळ संपूर्ण 20वे शतकभर होता. 1905 ते 1997 वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी त्याने डॉक्टर व्हायचे ठरवले. आपल्या आत्मचरित्रात त्याने मी दररोज दिवसातील काही मिनिटे तरी येणाऱ्या दिवसाचा आणि आयुष्याचा अर्थ काय बरे असावा, विशेषत माझ्यासाठी काय अर्थ असावा असा विचार करण्यात घालवीत असे लिहून ठेवले आहे. युवावस्थेत त्याचे चित्त तत्वज्ञान, प्रायोगिक मानसशास्त्र आणि मनोविश्लेषण या विषयांनी वेधून घेतले. शाळेत उच्च माध्यमिक वर्गात असताना त्याने आपल्या अभ्यासक्रमात भर म्हणून त्याने प्रौढांसाठी असलेल्या वर्गात जायला सुरुवात केली. त्यावेळी प्रसिद्धीस आलेल्या डॉक्टर सिगमंड फ्राईड बरोबर त्याने पत्रव्यवहार करावयास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की फ्रॉइडने व्हिक्टर फ्रँकलचे हस्तलिखित इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायको ॲनालिसिस या प्रकाशनाकडे पाठविले. तेथे ते स्वीकारण्यात आले आणि प्रकाशित झाले. त्याच वर्षी वयाच्या 16व्या वर्षी व्हिक्टर फ्रँकलने तत्वज्ञान शिकविणाऱ्या प्रौढ शिक्षणाच्या वर्गात प्रवेश घेतला. तेथे तत्वज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकाने या मुलाची बुद्धिमत्ता पाहून त्याला मिनिंग ऑफ लाईफ अथवा जीवनाचा अर्थ या विषयावर भाषण देण्यास आमंत्रित केले. फ्रँकलने श्रोत्यास सांगितले, जीवनास त्याचा अर्थ काय आहे हा प्रश्न करण्याऐवजी जीवन आपल्याकडून काय अपेक्षा करते आहे हा प्रश्न आपण विचारायला हवा. आपल्या अस्तित्वाची जबाबदारी स्वतः स्वीकारून त्याला उत्तर द्यायला हवे, तरच आपल्याला जीवनाचा अर्थ समजण्याची शक्यता आहे. फ्रँकलचा हा विश्वास, ही त्याची श्रद्धा त्याच्या आयुष्याची आधारशिला बनली. तिने त्याची वैयक्तिक आणि व्यावसायिक जडणघडण साकारली. वैद्यकीय जगतात नव्याने उदयास येत असलेली मानसशास्त्राची जाणीव नि त्याचा प्रणेता सिगमंड फ्रॉइड याच्या विचारसरणीचा व्हिक्टर फ्रँकलवर परिणाम झाला नि त्याने शाळेत उच्च माध्यमिक वर्गात असतानाच मनोवैज्ञानिक व्हायचा निर्णय घेतला. त्याच्या बरोबरच्या वर्गमित्रांनी त्याला तुझ्याजवळ लोकांना मदत करण्याची हातोटी नि कला आहे असे सांगून त्याला आणखीनच प्रोत्साहित केले. फ्रँकलला त्याच्यापाशी असलेल्या मानसशास्त्रातील अचूक निदान करण्याच्या कौशल्याची आणि लोकांच्या वागण्यामागील उद्दिष्टांचे निदान करण्याच्या कलेची जाणीव होऊ लागली. व्हिक्टर फ्रँकलने मानसशास्त्राशी निगडीत असलेली सल्लागाराची पहिली नोकरी केली. ती स्वतः स्थापन केलेल्या युवा मंडळात. व्हिएन्नात सरळ
मार्गावरून ढासळलेल्या युवकांना सल्ला देणारे मंडळ फ्रँकलने स्थापन केले. महाविद्यालयात, दवाखान्यात व्हिक्टर फ्रँकलने 1930 ते 1937 सालापर्यंत मनोवैज्ञानिक म्हणून काम केले. तेथे त्याने आत्महत्येस प्रवृत्त असणाऱ्या लोकांवर उपचार केले. आपल्या पेशंट्सना तो अतीव नैराश्यासारख्या डिप्रेशन व्याधीने ग्रासले असताना देखील आपल्या जीवनातील अर्थ, हेतू कसा शोधायचा, रोगाशी सामना कसा द्यायचा हे समजावीत मदत करी. 1939 साली त्याला रॉथचाइल्ड नावाच्या दवाखान्यात मज्जातंतुशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले. व्हिएन्नातील ज्यूइश लोकांसाठी असलेला तो एकमात्र दवाखाना होता. युद्धाच्या सुरुवातीच्या वर्षात व्हिक्टर फ्रँकल आणि त्याचे कुटुंबीय यांना त्याच्या दवाखान्यातील कामगिरीमुळे छळछावणीत केलेल्या हकालपट्टीपासून थोडे संरक्षण मिळाले. परंतु जेव्हा जर्मन नॅशनल सोशालिस्ट पार्टीने फ्रँकल काम करीत असलेला दवाखाना बंद पाडला, तेव्हा त्याला छळछावणीत पाठविले जाण्याच्या गंभीर धोक्याची कल्पना आली. व्हिएन्नातील अमेरिकन राजदूत वासाने 1942 मध्ये व्हिक्टर फ्रँकलला स्थलांतरण इमिग्रेशन करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना देऊ केला. ऑस्ट्रियातून पलायन केल्याने फ्रँकलला आपले लोगोथेरपीवरील पुस्तक संपविता आले असते, परंतु त्याने परवाना रद्दबातल होऊ दिला. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी त्याने व्हिएन्नातच राहण्याचा निर्णय घेतला. 1942 सालच्या सप्टेंबर महिन्यात त्याला त्याच्या कुटुंबियासह अटक करण्यात येऊन छळछावणीत त्यांची रवानगी करण्यात आली. व्हिक्टर फ्रँकलने पुढील 3 वर्षे 4 निरनिराळ्या छळछावण्यात काढली. दर्शियनस्टाड, ऑशविट्झ, बरेकनाऊ, कॉफरिंग आणि डॉकॉव छळछावणीचा भाग असलेले तुर्केई. फ्रँकलच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकाची प्रेरणा केवळ छळछावणीतील अनुभवातून जन्मली असे नाही. तेथे पाठविले जाण्याच्या पूर्वीपासून त्याच्या मनात जीवनातील अर्थ शोधता येणे ही मानसिक आरोग्यास तसेच परिपूर्ण आयुष्य जगता येण्यासाठी आवश्यक असलेली गुरुकिल्ली आहे ही कल्पना घोळत होती. मात्र छळछावणीतील अनुभवांमुळे आपल्या स्वतःच्या आयुष्यास काही अर्थ आहे का हा प्रश्न त्याच्या समोर अक्राळ विक्राळ स्वरूप घेऊन उभा ठाकला. या अनुभवातून तो वाचला याचे श्रेय त्याची स्वतःची जगण्याची विलक्षण जिद्द, स्वसंरक्षणासाठी काय करायला हवे हे समजून घेण्याची त्याची स्वाभाविक प्रवृत्ती, मौक्याच्या क्षणी काही चांगल्या माणसांनी दाखविलेली कणव आणि त्याचा मुत्सद्दीपणा याच जाते. अर्थात केवळ आंधळ्या नशिबाचा देखील यात हात होता. त्याला कोणत्या कैदेत ठेवले गेले, तेथील पहारेकऱ्यांची लहर, कोणत्या रांगेत उभे राहायचे, कुणावर विश्वास टाकायचा याबाबतचे त्यांनी घेतलेले निर्णय यावर देखील त्याची सुरक्षितता अवलंबून होती. तरी देखील छळछावणीत अनुभवास येणाऱ्या अतीव नैराश्यावर मात करायला, अन्न वस्त्राची तीव्र वाण सहन करायला, सततची मानहानी सहन करीत जगत राहिला, या सर्वांहूनही अधिक कशाची तरी गरज होती. फ्रँकलने इथे मनुष्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांची मदत घेतली. ते गुण म्हणजे उपजत असलेला आशावाद, विनोदबुद्धी, स्वतःच मनाने समोरच्या क्लेशकारक परिस्थितीपासून अलिप्त करता येण्याची कला, एकांतवासाचे शोधलेले क्षण, कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या अंतर्मनात असलेल्या स्वातंत्र्याची जाणीव आणि स्वतःशी केलेला आत्महत्या न करण्याचा दृढ निश्चय, भविष्यासाठी जगायचे हे त्याला कळले. आपल्या बायकोच्या प्रेमळ आठवणींनी, तिच्याबद्दलच्या प्रेमळ विचारांनी त्याला आधार दिला. तसेच आपले अर्धवट लिहून झालेले पुस्तक पूर्ण करायच्या आकांक्षेने, ते प्रकाशित करण्याच्या तीव्र इच्छेने त्याला धीर दिला. छळछावणीतील लहानशा झरोख्यातून झालेल्या निसर्ग सौंदर्याच्या दर्शनाने, त्यातील कला सौंदर्याने त्याला बळ दिले व जीवनातील आशा, अर्थ शोधायला मदत केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, केवढ्याही मोठ्या दुःखात त्याला सामोरे कसे जायचे हे ठरविण्याचे माणसाचे स्वातंत्र्य अबाधित आहे. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही याचा त्याला झालेला साक्षात्कार. आपले ओझे कसे बाळगायचे ही केवळ माणसांनी करावयाची निवडच असते असे नाही, ती त्याची जबाबदारी देखील असते. अनेकदा व्हिक्टर फ्रँकलच्या कल्पना प्रेरणादायक असतात. मृत्यूच्या दारात असलेला माणूस, मानेपासून खालपर्यंत पांगळा झालेला माणूस आपले दैव स्वीकारायला कसे शिकतात त्याची फ्रँकलने स्वतः सांगितलेली पेशंटची उदाहरणे पाहिली की त्याच्या वचनाची सत्यता पटते. त्याच्या काही कल्पना आकांक्षाची दारे उघडतात. उदाहरणार्थ त्याचे स्वतःहून मुक्त मनाने निवडलेल्या ध्येयासाठी झटणे,
झगडणे यातूनच जीवनातील अर्थाचा शोध लागतो. हे वचन अस्तित्वाबाबतच्या वैफल्याबद्दल सांगताना तो निरर्थक कामात गुंतून राहिलेला राजनीतिज्ञ कसा निराश होतो आणि दिशा सापडल्यानंतर तो मनाला समाधान देणाऱ्या पेशाकडे कसा वळतो हे दर्शवितो. कधी नैतिक सूचना देण्यास तो डळमळत नाही. आपण काय आहोत आणि काय बनू शकतो याची आठवण करून देत तो आपली संभाव्यता प्रत्यक्षात उतरविण्यास माणूस स्वतः जबाबदार आहे याची आठवण करून देतो. त्याला स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची प्रखरतेने जाणीव आहे. अमेरिकन श्रोतृ वर्गाशी बोलताना अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याबरोबर त्याला पूरक असा जबाबदारीच्या देवतेचा पुतळा पश्चिम किनाऱ्यावर बांधून त्याला पूर्णत्व द्यायला हवे असे तो आवर्जून सांगतो. वैयक्तिक आयुष्यातील अर्थ शोधण्यासाठी आत्मनिष्ठ आणि अवास्तव सुखाच्या पलीकडे जाऊन स्वतः व्यतिरिक्त इतर कशावर तरी कोणावर तरी लक्ष केंद्रित करायला हवे. स्वतःला कुठल्या तरी कार्यास वाहून घ्यायला हवे. कोणाच्या तरी सुखाकडे पाहायला हवे अशी तो विनंती करतो. त्याने स्वतः केवळ आपल्या सुखाचा आणि सुरक्षिततेचा विचार न करता आपल्या वयस्क आई वडिलांसाठी व्हिएन्नातच राहण्याची निवड केली. जेव्हा तो आणि त्याचे वडील एकाच छळछावणीत होते तेव्हा त्याने आपल्या वडिलांना होणाऱ्या असह्य वेदना कमी करण्यासाठी खूप खटपट करून अफूचे औषध मिळविले. वडिलांच्या अखेरच्या घटकेपर्यंत तो त्यांच्या जवळ राहिला. अनंत दुःखे आणि नैराश्य सोसत असताना देखील त्याने आपल्या असीम आशावादाचा त्याग केला नाही. जीवनास तो होकारच देत राहिला. त्याच्याकडे तो उत्साहाने बघत राहिला. आशा आणि आत्मविश्वास हे आव्हानांचे विजयात रूपांतर करू शकतात असा त्याला गाढ विश्वास होता. ही त्याची श्रद्धा होती. मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात त्याने ठासून सांगितले आहे की जीवनातील अर्थ कळण्यासाठी असीम दुःखाची गरज असते असे मुळीच नाही. वेदनांमध्येही अर्थ शोधता येतो एवढेच मला म्हणायचे आहे. आणखी पुढे जाऊन तो म्हणतो की टाळता येणारे दुःख भोगणे ही विकृती आहे, शौर्य नव्हे. मी उपसंहार लेखक विल्यम जे विन्सलेट 1960च्या दशकाच्या मध्यावर तत्वज्ञानाचा प्राध्यापक असताना मॅन सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक वाचले. नॉर्वेमधील एका तत्वज्ञानाच्या प्रोफेसरने माझे लक्ष या पुस्तकाकडे वेधण्याचे काम केले. तो स्वतः देखील नाझींच्या छळछावणीत कैद केला गेला होता. मी या पुस्तकातील मजकुराशी विशेष करून स्वतःच्या अंतर्मनाचे स्वातंत्र्य टिकवण्याची निकड, निसर्ग सौंदर्याच्या आस्वादाचे मोल, कला, साहित्य, काव्य या योगे केलेले स्वतःचे पोषण, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या प्रेमाचा अनुभव, त्यांच्या आठवणीतील ताकद इत्यादी गोष्टींशी पूर्णतया सहमत आहे असे तो म्हणाला. त्या व्यतिरिक्त व्यक्तिगत निवड, कार्ये, जमविलेली नातीगोती, असलेले छंद, रोजच्या जीवनातील लहान सहान आनंद ही सारी जीवनात अर्थ ओतत असतात. असे असताना काही लोकांना त्यांचे जीवन एवढे पोकळ आणि अर्थहीन असल्यासारखे का बरे वाटत असावे. विक्टर फ्रँकलचे बोधपर सुविचार आणि शब्दबल येथे लक्षात घेण्याजोगे आहे. तो म्हणतो की आयुष्यातील लहान मोठ्या आव्हानांकडे आणि त्यातील संधीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण जीवन कसे अनुभवतो ते ठरवत असतो. सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन आपल्याला संकट समयी संकटे सहन करण्याची आणि निराशा पचवायची शक्ती देतो. तसेच आनंदाच्या क्षणात तो शतगुणित करतो, समाधान वाढवितो. नकारात्मक दृष्टिकोन दुःखाची आणि नैराश्याची तीव्रता वाढविण्यास मदत करतो, आनंद आणि सुख समाधान कमी करतो. नकारात्मक दृष्टिकोन शारीरिक आणि मानसिक व्याधी ओढवून घेण्यास कारणीभूत होऊ शकतो. माझा मित्र आणि सहकारी नॉर्मन कझिन्स हा अथक आशावादी दृष्टिकोनाचा शरीरावर होणारा हितकारी परिणाम या विषयाचे समर्थन करीत असे. त्याचप्रमाणे नकारात्मक दृष्टिकोन हा शरीरास कसा अपायकारक आहे ते सांगून तो धोक्याचा कंदील दाखवायचे काम देखील करीत असे. काही टीकाकार त्याचे म्हणणे हे बालबोध आणि विषयाची गुंतागुंत लक्षात न घेणारे आहे असे म्हणून त्याची टीका करीत, परंतु त्यानंतर मानसशास्त्र, मज्जातंतुशास्त्र आणि रोगप्रतिकारक शक्ती यात झालेले संशोधन कझिन्सच्या विचारास पुष्टी देते. आशावादी दृष्टिकोन, सकारात्मक भावना आणि आशा आपली रोगप्रतिबंधक शक्ती वाढवितात हे आता सिद्ध झाले आहे. हे शोध विक्टर फ्रँकलच्या रोजच्या जीवनातील लहान सहान कटकटींपासून ते जीवन मरणाच्या झगड्यापर्यंत आपली समोर ठाकलेली परिस्थिती हाताळण्याची पद्धत
आणि आपला दृष्टिकोन आपले जीवन घडवितो, त्यातील अर्थास आकार देतो या म्हणण्यास बळकटी आणते. विक्टर फ्रँकलने उत्कटतेने वर्तलेले हे साधे सत्य जो कोणी त्याकडे लक्ष देईल त्याच्या आयुष्यावर सखोल परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही गोष्टीची निवड करताना माणसाने ती निष्क्रियतेने न करता बघूया काय होतंय ते क्रियाशील कृतीने करायला हवी. व्यक्तिगत निवड करताना आपण आपली स्वायत्तता जाहीर करतो. मनुष्य म्हणजे काही अनेक गोष्टीतील एक अशी निर्जीव अथवा अनामिक गोष्ट नव्हे. वस्तू अनेकदा एकमेकांवर परिणाम करतात, परंतु फ्रँकलच्या म्हणण्याप्रमाणे माणूस स्वतंत्रित आहे. आनुवंशिक देणगी आणि भोवतालच्या परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेता माणूस स्वतःला कसे घडवितो हे तो ठरवितो. एक उदाहरण देतो. एका इस्रायली सैनिकाचे दोन्ही पाय यम कपूरच्या युद्धात कापले गेले. हताशतेच्या भावनेने त्याला घेरले. हतबल होऊन अंधाऱ्या नैराश्याच्या खोल गर्तेत तो बुडाला. आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. एक दिवस त्याला त्याच्या मित्राला त्या सैनिकात झालेला बदल जाणवला. सैनिक हळूहळू आशावादी बनत चालला होता. नैराश्य जाऊन त्या जागी त्याच्या वृत्तीत एक प्रकारची धीर गंभीरता दिसून येत होती. सैनिकाने या बदलामागील कारण विक्टर फ्रँकलचे मॅन सर्च फॉर मीनिंग नावाचे पुस्तक असल्याचे नमूद केले. विक्टर फ्रँकलला हे कळल्यावर तो वाचनातील बरे करण्याची शक्ती यावर विचार करू लागला. अनुवादकाची टीप. पुस्तकातनी गोष्टीत ही शक्ती नक्की आहे. ग्रीस देशातील थेबिस या गावी असलेल्या ग्रंथालयावर आत्म्याला बरे करण्याची जागा अशा अर्थाची पाटी आहे. अनुवादकाचा रुची या मासिकातील सप्टेंबर 2005 अक्षरोपचार नावाचा लेख वाचा. विक्टर फ्रँकलच्या वरील विधानात मॅन सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक अनेक वाचकांसाठी एवढे परिणामकारक का ठरले याची अंधुक झलक दिसते. आपत्कालीन आणीबाणीच्या प्रसंगी जीवनाबद्दल मन शंकित झालेले असताना माणूस आपले हितचिंतक, कुटुंबीय, उपचारक, धार्मिक उपदेशक याचकडे सल्ला घेण्यास जातो. कधी तो सल्ला उपकारक, मदत देणारा ठरतो तर कधी नाही. कठीण समयी निर्णय घेताना, अवघड पर्यायातून एकाची निवड करताना अनेकदा माणसाला आपला स्वतःचा निराशावादी दृष्टिकोन ती निवड करण्यात व कार्यान्वित होण्यात कसे आणि किती अडथळे आणत आहे याचे भान राहत नाही. जीवनात इकडे आड आणि तिकडे विहीर अशी द्विधा मनस्थिती झाली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची खटपट करीत असणाऱ्या वाचकास विक्टर फ्रँकलचे सांगणे आहे की मी कोणालाही त्यांनी काय करावे हे सांगू शकणार नाही, फक्त त्यांनी कुठलेही कार्य का करावे हे ठरवायला मदत करीन. तुर्की छळछावणीतून जेथे तो टायफसच्या साथीत मरता मरता वाचला होता. 1945 साली सोडवला गेल्यानंतर संपूर्ण जगात आपले असे कोणी न उरल्याचे विक्टर फ्रँकलला आढळून आले. ऑगस्ट 1945 ला व्हिएन्नात परत आल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी त्याला आपली गर्भारशी असलेली बायको टिली बर्गन बेल्सनच्या छळछावणीत कुपोषण आणि आजार यामुळे मृत्यू पावल्याचे कळले. दुर्दैवाने त्याचा भाऊ आणि आईवडील देखील छावण्यातच दगावले होते. हा जबरदस्त आघात आणि त्यायोगे आलेल्या दुःखावर नैराश्येवर मात करीत त्याने व्हिएन्नातच मनोवैज्ञानिक म्हणून आपले काम पुनश्च सुरू करायचे ठरविले. त्याचे हे वागणे त्या काळी आगळे वेगळे होते. त्याचे अनेक सहकारी, विशेषतः ज्यूइश मनोवैज्ञानिक आणि मानसोपचारक तज्ज्ञ इतर देशात स्थलांतर करीत होते. फ्रँकलच्या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतील. व्हिएन्नाबद्दल त्याला विशेष प्रेम होते. व्हिएन्नाशी विशेषतः युद्ध समाप्तीनंतरच्या काळात त्याच्या मदतीची गरज असलेल्या मनोरुग्णांशी त्याची नाळ जुळली होती. चुडापेक्षा समेटावर, सलोख्यावर त्याचा जास्त विश्वास होता. एकदा तो म्हणाला होता, माझ्याशी कोणी चांगुलपणाने वागल्याची आठवण मी कधी विसरत नाही आणि कोणी वाईट वागल्याचा आकस बाळगत फिरत नाही. विशेषतः त्याचा अपराधांसाठी केलेल्या सामुदायिक रोषास असलेला तीव्र विरोध सर्वश्रुत आहे. आपले शेजारी आणि सहकारी यांना आपल्या झालेल्या छळाची पूर्ण कल्पना होती. कदाचित काहींनी त्यात भाग देखील घेतला होता. याचा स्वीकार फ्रँकलने केला होता. छळाच्या प्रतिकारासाठी झालेल्या चळवळीत भाग न घेणाऱ्यांची, तो करणाऱ्यांच्या विरोधात उभे न राहणाऱ्यांची, त्या प्रयत्नात वीरांचे मरण न स्वीकारणाऱ्यांची फ्रँकलने निर्भत्सना केली नाही. अगदी किळसवाण्या, नाचीत किंवा ठार वेडा झालेल्या माणसात देखील कुकर्माच्या आणि वेडाच्या पलीकडे जाऊन जबाबदार निवड व कृती करीत बदलण्याची संभाव्यता असते. या कल्पनेवर फ्रँकलचा दृढ विश्वास होता. सुटका झाल्यानंतर
झपाटल्यासारखे त्याने स्वतःला आपल्या कामास वाहून घेतले. हद्दपार होऊन प्रथम छळछावणीत आल्या नष्ट केले गेलेल्या द डॉक्टर अँड द सोल नावाच्या आपल्या पुस्तकाची 1946 साली त्याने उजळणी करून पुनर्रचना केली. त्याच वर्षी केवळ 9 दिवसात त्याने मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचे पुस्तक लिहून काढले. आपल्या लिखाणाद्वारे त्यावेळी बहुजन अनुभवित असणारे व्यक्तिगत दुरावलेपण, अस्वस्थता, मनाचे रितेपण आणि अस्तित्वातील पोकळी ह्या व्याधी बऱ्या करण्याचा त्याने प्रयत्न केला. कदाचित अशा दमछाक करणाऱ्या आणि उत्कटतेने केलेल्या व्यावसायिक धडपडीमुळे फ्रँकल स्वतःच्या आयुष्यात देखील पुनरपी अर्थ भरण्यात यशस्वी झाला. त्यानंतर 2 वर्षांनी त्याने एलेनॉर स्विंड हिच्याशी दुसरा विवाह केला. पहिल्या बायकोसारखीच एलेनॉर देखील परिचारिका होती, परंतु पहिली बायको टिली ही ज्यूइश होती तर एलेनॉर कॅथोलिक होती. हा केवळ योगायोग असण्याची शक्यता आहे, पण व्हिक्टरच्या बोलण्यास ताजेसे कृत्य होते ते. कोणी कुठल्याही धर्माचा असो वा धर्मनिरपेक्ष असो, व्हिक्टर फ्रँकल त्याचा स्वीकार करीत असे. प्रत्येक व्यक्तीच्या अनुपमतेवर, तिच्यातील गुणांवर आणि प्रतिष्ठेवर फ्रँकलची नितांत निष्ठा होती. त्याचा कुणाशी मतभेद असला तरी तो कधी व्यक्तिगत नसे. याचे एक उदाहरण म्हणजे फ्रॉइड आणि ॲडलर या मनोवैज्ञानिकांशी त्याचे तात्विक, व्यावसायिक आणि वैचारिक त्यांच्या सिद्धांतावर आधारित मतभेद असले तरी त्या दोघांबद्दल त्याला व्यक्तिशः नितांत आदर होता. नाझींबद्दल सहानुभूती बाळगणारा परंतु नंतर वैचारिक कायापालट झालेला पश्चातापदग्ध नाझी कैवारी मार्टिन हायडेगर, सामुदायिक रोष या तत्वाचा समर्थक कार्ल जॅस्पर अशा तात्विक विचारात 2 ध्रुवांवर असलेले दोघे जण आणि कॅथोलिक लेखक आणि तत्वज्ञानी गॅब्रिएल मार्सेल अशांसारख्या विविध विचारांच्या लोकांशी असलेल्या व्यक्तिगत मैत्रीचे फ्रँकलला मोल होते. मनोवैज्ञानिकाच्या नात्याने तो आपल्या स्वतःच्या धर्माविषयक चर्चा करण्याचे टाळत असे. मनोविज्ञानाचे काम आत्म्याच्या जखमा बऱ्या करणे हे आहे. धर्माला त्याच्या मोक्षाचे काम करू द्यावे असे फ्रँकल नेहमी म्हणत असे. व्हिक्टर फ्रँकलने 25 वर्षे व्हिएन्ना पॉलिक्लिनिक दवाखान्यात मज्जातंतुशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून काम केले. त्या अवधीत त्याने व्यावसायिक आणि सामान्य वाचक अशा दोन्ही गटांसाठी मिळून 30हून अधिक पुस्तके लिहिली. त्याने युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका खंडात भाषणांचे दौरे केले. हॉवर्ड, स्टॅनफोर्ड आणि युनिव्हर्सिटी ऑफ पीटर्सबर्ग अशा प्रख्यात महाविद्यालयात प्राध्यापकाचे स्थान मिळविले. युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लोगोथेरपी या सॅन दियागोमधील विद्यालयाने त्याला प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून गौरविले. त्याने राजकारणी, 6वा पोप पॉल सारखे जागतिक पुढारी, तत्वज्ञानी, विद्यार्थी, शिक्षक तसेच त्याचे पुस्तक वाचून प्रभावित झालेले वाचक साऱ्यांशी भेटून चर्चा केल्या. वयाच्या 90 देखील जगाच्या कानाकोपऱ्यातून त्याला भेटायला येणाऱ्या लोकांशी तो चर्चा करी आणि दर आठवड्यास त्याला येणाऱ्या शेकडो वैयक्तिक पत्रांना स्वहस्ते उत्तर पाठवी. 29 महाविद्यालयांनी त्याला बहुमान दर्शक पदव्या बहाल केल्या. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने त्याला ऑस्कर फिस्टर अवॉर्ड प्रदान केले. मानसोपचारात वापरात येणारे लोगोथेरपीचे तंत्र स्थापित करण्याबद्दल व्हिक्टर फ्रँकलला मान्यता मिळाली आहे. मानवी अस्तित्वाबद्दल माणसाला पडणारे प्रश्न हाताळीत पेशंटला त्याच्या भावविश्वातील गुंता सोडविण्यास हे तंत्र मदत करते. मानसोपचाराची ही एक इतर पद्धतींपेक्षा वेगळी अशी अभिनव पद्धत आहे. व्हिक्टर फ्रँकलने अनेक मानसोपचारकांना त्यांच्या पेशंटच्या भूतकाळाकडे न पाहता त्यांच्या वर्तमान काळातील समस्यांवर लक्ष न केंद्रित करता त्याला भविष्य काळात फलदायक होईल अशा मार्गाची निवड करण्यास उद्युक्त कसे करावे हे शिकविले. तसे करीत असताना पेशंटला स्वतः निवड करण्याच्या असलेल्या स्वातंत्र्याची आणि त्या स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देण्यावर भर दिला. मानसोपचारकांच्या अनेक पिढ्या व्हिक्टर फ्रँकलच्या मानवताप्रधान मर्मदृष्टीने प्रभावित झाल्या आहेत. फ्रँकलचे बहुप्रसवी लिखाण, त्याची विचारप्रवर्तक भाषणे आणि त्याचे खिळवून ठेवणारे व्यक्तिमत्व यामुळे त्याच्या शिकवणुकीचा झालेला व्यापक परिणाम दिसून येतो. फ्रँकलने त्याच्या शिष्यांना व सहकाऱ्यांना अस्तित्वाबाबतच्या प्रश्नांचा सखोल विचार करायला, त्याचे विश्लेषण करायला, त्याचा निर्मितीक्षम आणि सृजनशील पद्धतीने वापर करायला प्रोत्साहित केले. लोगोथेरपीचा हेकेखोर प्रमाण वचन म्हणून वापर करू नका असे आजर्व केले. अमूर्त सिद्धांतावर आधारित अंदाज बांधण्याऐवजी पेशंटच्या सद्यस्थितीतील गरजांकडे
गोष्टींकडे लक्ष द्या, त्यावर भर द्यायला शिकविले. अनेक कार्यात व्यस्त असताना देखील विक्टर फ्रँकल वेळात वेळ काढून विमान चालवायला शिकला. आपला गिर्यारोहणाचा जन्मभराचा छंद त्याने जपला. फ्रॉइड आणि ॲडलर हे माणसाच्या मनाच्या तळाचे विश्लेषण करतात. तेथे वसणाऱ्या भूतकाळातील घटना, सुप्त प्रेरणा आणि इच्छांचा अभ्यास करीत सखोल मानसोपचारची तंत्र वापरतात. या उलट मी भविष्यावर लक्ष केंद्रित करीत त्यांच्या जागृत राहून निर्णय घेण्यावर आणि त्यानुसार कृती करण्यावर भर देत उदात्ततेची उंची गाठू पाहणाऱ्या उंचीचा उपचार वापरतो, असे तो गमतीने म्हणत असे. फ्रँकलचा मानसोपचाराबद्दलचा दृष्टिकोन असा पेशंट्सना शिखर गाठण्यास मदत करणारा आहे. स्वतः पलीकडे पाहत जीवन अर्थपूर्ण करण्यावर भर देणारा आहे. भोवतालच्या परिस्थितीच्या मर्यादांचे भान ठेवत आशावादी कृतीशीलता जपणे, विचारपूर्वक स्वतः निर्णय घेणे हे समजविणारं आहे. हे त्याच्या उपचार पद्धतीचे आधारस्तंभ आहेत. आपण आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो आणि ते तसे ठेवायला हवे. तसे करत आपण आपले ध्येय गाठू शकतो. हे पेशंट्सना शिकविणे फ्रँकलचे ध्येय होते. शोकात्म आशावादाविषयी लिहिताना फ्रँकल सावधगिरीचा इशारा देतो. जगाची परिस्थिती वाईट झालेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याला शक्य आहे ते सारे केले नाही तर ती फारच बिकट होऊन बसेल. एकदा फ्रँकलला तुमच्या स्वतःच्या जीवनातील अर्थाचे एका वाक्यात वर्णन करा अशी विनंती करण्यात आली होती. त्याने कागदावर आपले उत्तर लिहिले आणि विद्यार्थ्यांना मी काय लिहिले आहे ते ओळखायला सांगितले. थोडा वेळ शांतपणे विचार करून एका विद्यार्थ्याने फ्रँकलला आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले. तो म्हणाला, इतरांना त्यांच्या आयुष्यातील अर्थ शोधण्यास मदत करणे यात तुमच्या आयुष्यातील अर्थाचे मर्म आहे. अगदी बरोबर, फ्रँकल म्हणाला. हेच शब्द मी कागदावर लिहिले आहेत. हा लेख लिहिला होता विल्यम जे विन्सलेट यांनी. त्यांच्याविषयी इथे थोडी माहिती दिली आहे. विल्यम विन्सलेट हा तत्वज्ञानी, वकील, मनोविश्लेषक आहे. तो गॅलव्हस्टन गावातील टेक्सास महाविद्यालयातील वैद्यकीय विभागात आणि ह्यूस्टनमधील कायदा केंद्रात मनोविज्ञान, वैद्यकीय नीतिमत्ता, वैद्यकीय कायदा हे विषय शिकवितो. शब्दसूची: होलोकॉस्ट, मोठ्या प्रमाणावरील नरसंहार, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, राजकीय कैद्यांसाठी उभारलेल्या छळछावण्या, यातील ऑशविट्झ सारख्या काही छावण्या जास्तीत जास्त क्रौर्य कर्म करणाऱ्या जागा म्हणून प्रसिद्ध होत्या. तेथे विषारी वायुकक्ष, विद्युत भट्ट्या अशांसारखी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी करणारी विध्वंसक यंत्रणा होती. शूजस्टाफे, SS नाझी सैन्यातील पार्टीने ज्यांना शत्रू किंवा कनिष्ठ ठरविले त्यांचा अनन्वित छळ करून मारण्याचे काम SS नावाने ओळखल्या जाणाऱ्या खात्यावर सोपविले होते. त्या खात्यातील हे अधिकारी दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या न्यूरेनबर्ग खटल्यात SS ना गुन्हेगार ठरविले गेले. कापोज, छळछावणीतील विशेष हिंसक वृत्तीचे निवडक कैद थोडी अन्नाची, कपड्यांची लालूच दाखवून नाझी सैनिक त्यांना इतर कैद्यांवर नजर ठेवायला सांगत. कैद्यांकडून मरे तो काम करून घेणे, सतत अपमान व छळ करून त्यांना धाकात ठेवणे अशी कामे कापोजवर सोपविली जात. कापोज काही जुन्या कैद्यांना हाताशी धरून त्यांना वॉर्डन, गार्ड्स अशा कामाला लावून आपली कामे करत व करवून घेत. युद्धानंतर कापोजवर त्यांच्या दुष्कर्माबद्दल खटले करण्यात येऊन त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. सिनेगॉग, जूनचे मंदिर, हिब्रू, जूनची भाषा